नमस्कार. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र बारामती आणि कृषक ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि आत्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण ऊस पिकातील एक महत्वाची कीड की ज्याला हुमणी किंवा व्हाईट ग्रप म्हटलं जातं, लोकल लँग्वेजमध्ये आपल्या भाषेत उन्नी असंही बरेचसे शेतकरी बांधव त्याला म्हणतात. तर त्याचं व्यवस्थापन कसं करावं या संबंधीचं एक थोडक्यात माहितीपर वेबिनार आपण घेत आहोत. शेतकरी बांधवांनो, सध्या ऊसाच्या लागणीचा हंगाम चाललाय. आडसाली ऊस पिकाची लागवड आपली सुरू झालेली आहे, बऱ्याच ठिकाणी झालेली आहे. काही ठिकाणी पावसाचा अंदाज घेऊन शेतकरी बांधव तयारी करून बसलेले आहेत. पण ऊस पिकामध्ये जो लागवडीनंतर पहिल्या 1.5 महिन्यापर्यंत आपल्याला पिकाच्या उगवण क्षमतेवर परिणाम करणारा घटक असतो वातावरणाबरोबर, तो म्हणजे हुमणी. तर ह्या किडीच्या बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. साधारणतः खरीप ऋतूमध्ये जी वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळ्या किडी नुकसान करतात, त्यापैकी हुमणी ही एक अदृश्य कीड किंवा आपण म्हणू शकतो अदृश्य पिकाचा शत्रू असा जमिनीखाली राहून नुकसान करणारी कीड आहे. आणि या किडीचा जो समावेश आहे तो कीटक वर्गातल्या कोलिओप्टेरा या श्रेणीमध्ये स्केराबिडी या परिवारात होतो, म्हणजे त्याची फॅमिली त्याला म्हटलं जातं. ही जी कीड आहे ही पॉलिफॅगस किंवा अनेक पिकांना नुकसान करणारी कीड म्हटली जाते, की जी भुईमुग असेल, ज्वारी, मका, मिरची, त्याचबरोबर कंदवर्गीय पिकं आणि खास करून ऊस या पिकाला मोठ्या प्रमाणात आपल्याला नुकसान करताना दिसून येते. जमीन काळी असेल तर या किडीचा प्रादुर्भाव थोडाफार कमी वाटतो, कारण त्यामध्ये पोरॉसिटी कमी असते. पण वालुकामय जर जमीन असेल, भुसभुशीत जमीन असेल, मुरमाड जमीन असेल, तर अशा ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो. साधारणतः ह्या किडीच्या प्रादुर्भावामुळे आपल्याला आपल्या पिकामध्ये 30% किंवा 30% ते 80% जास्त प्रादुर्भाव झाल्यास 80% नुकसान हे दिसून येतं. आता ह्या किडीचं जे नुकसान होतंय ते जमिनीखाली मुळांना नुकसान होतंय किंवा बेटाला नुकसान होतंय. आणि मग जमिनीच्या वरचा जो भाग आहे तो सुकल्यामुळे किंवा मेल्यामुळे किंवा त्याची वाढ खुंटल्यामुळे आपल्याला नंतर जाणवतं. तोपर्यंत बऱ्यापैकी नुकसान हे झालेलं असतं. मग आता त्याचं व्यवस्थापन करताना काय केलं पाहिजे, ऊसाचं लागवडीच्या आधीपासून कसं नियोजन केलं पाहिजे, या संदर्भाने आपण थोडक्यात मार्गदर्शन घेणार. मी माझं जे काही प्रेझेंटेशन आहे ते शेअर करतो. तर ऊस पिकामध्ये हुमणी व्यवस्थापन हे आपण पाहत आहोत. यामध्ये ऊस पिकाची जर माहिती घेतली तर गवतवर्गीय पिकातलं हे पीक सॅकरम ऑफिसिनारम आणि याबद्दलची सगळी माहिती आपल्याला आहे. पण यामध्ये जर आपण विचार केला की वेगवेगळ्या 200च्या आसपास किडी आणि रोग आपल्या ऊस या पिकाला नुकसान करताना दिसून येतात जागतिक स्तरावर. आणि त्यामध्ये भारताचा जर विचार केला तर साधारणतः 20 वेगवेगळ्या किडी आपल्या पिकाला नुकसान करतात. बुरशीजन्य रोग, विषाणूजन्य रोग आपल्या पिकाला नुकसान करताना दिसून येतात. आणि 20% 50% उत्पादनामध्ये घट ही दिसून येते. आणि 20% ही साखर उत्पादनात सुद्धा आपल्याला दिसून येते. आता थोडक्यात जर माहिती घेतली तर वेगवेगळे जे रोग आपल्या ऊस या पिकामध्ये येतात, तर ज्यामध्ये रेड रॉट किंवा ज्याला आपण म्हणतो लाल काणी, त्यानंतर मर रोग आहे, लिप्स कांड किंवा पानं सुकणे हा एक रोग आहे, आणि ग्रासी शूट किंवा गवताळ वाढ ज्याला म्हटलं जातं, की जो बेण्यामार्फत पसरणारा रोग आहे, तो आपल्याला आपल्या पिकामध्ये नुकसान करताना दिसून येतो. मुख्य किडींचा जर विचार केला तर अर्ली शूट बोरर म्हणजे खोडकीड असेल, इंटरनोड बोरर आहे, टॉप बोरर आहे, त्यानंतर शुगरकेन पायरीला, की नंतर व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी, त्याचबरोबर स्केल इन्सेक्ट किंवा खवले कीड जी आहे ती आपल्या पिकाला नुकसान करताना दिसून येते. यामध्ये आपल्याला आजचा जो विषय आहे तो म्हणजे व्हाईट ग्रप किंवा ज्याला आपण म्हणतोय की हुमणी. याच्या 2 स्पेसिस किंवा 2 प्रजाती आपल्या पिकाला नुकसान करताना दिसून येतात, ज्यामध्ये होलोट्रॅकिया कोन्सिंग्विनिया आणि होलोट्रॅकिया सेराटा या 2 प्रजाती आपल्या पिकाला नुकसान करतात. यामध्ये ही महत्वाची पिकाला नुकसान करणारी कीड आहे. आणि खास करून ऊस हे आपलं इकॉनॉमी बेस्ड पीक आहे, की ज्यामध्ये भारतीय अर्थव्यवस्था किंवा आपण म्हणू शकतो कृषी प्रधान देशामध्ये ह्या पिकाचं महत्व जर पाहिलं तर सगळ्यात जास्त नुकसानकारक कीड कोणती असेल तर ती हुमणी ही आपण म्हणू शकतो. यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याला व्यवस्थापन करणं किंवा नियंत्रणात आणणं हे खूप कठीण आहे. म्हणून त्याचं योग्य व्यवस्थापन योग्य वेळी जर झालं तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियोजन त्याचं करता येतं. प्रथमतः या किडीची ओळख आपल्याला असणं गरजेचं असतं. मग त्याची ओळख कशी करता येईल, तर याचा जर ग्रब किंवा लार्वा किंवा ज्याला आपण अळी म्हणतो ती जर आपण पाहिली तर ती सी
शेप असते, म्हणजे इंग्लिश मधला सी हे अक्षर जे आहे त्या पद्धतीचा त्याचा आकार असतो आणि त्यामध्ये त्याचा रंग जो आहे तो पांढरा पिवळा असा व्हाईटिश येलो जो आपण म्हणतो त्या पद्धतीने दिसून येतो. हा ही जी कीड आहे किंवा याची जी अळी आहे ही पिकाच्या बुडक्यात किंवा मुळांजवळ आपल्याला नुकसान करताना दिसून येते. अशा पद्धतीने इंग्रजीतल्या सी या आकाराचा व पिवळट पांढऱ्या रंगाची ही अळी आपल्या पिकाला नुकसान करताना दिसून येते. पिकाच्या बुडक्यात मुळांना म्हणजे नाजूक मुळांना खाते आणि नंतर ती मुळं संपल्यावर किंवा मुळांना नुकसान झाल्यावर ती खोडाला सुद्धा खायला नुकसान करताना आपल्याला दिसून येते. याचा जो ग्रब आहे किंवा याचा जो कीड आहे, प्रौढ किडा जो आहे तो अशा पद्धतीने कडक आपण म्हणू शकतो आणि तपकिरी रंगाचा आपल्याला दिसून येतो. ती कडक तपकिरी रंगाचा किडा आपल्याला दिसून येतो की ज्यामध्ये मे बिटल्स किंवा जून बग्स असं त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. आणि मे महिन्यानंतर पावसाचं वातावरण तयार झाल्यावर साधारणतः मागच्या वर्षीच्या नुकसानकारक अवस्थेमधले जे कोशावस्थेत गेलेले प्रौढ कीटक होते ते नर आणि मादा या स्वरूपात पावसाळी वातावरणात जमिनीच्या वर येतात आणि त्यांचं मिलन होतं. आता त्याची जर आपण जीवनक्रम पाहिला, या जीवनक्रमामध्ये आपल्याला दिसेल की साधारणतः अंडी घालण्याचा जो कालावधी आहे तो जून जुलैचा आहे, म्हणजे पावसाळ्याचा पिरियड आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर अळीची पहिली अवस्था, दुसरी अवस्था आणि तिसरी अवस्था होते. त्यानंतर ती कोशावस्थेत जाते आणि मग त्यातनं जो प्रौढ तयार होतो तो पावसाळी वातावरणात तयार होतो आणि पुन्हा त्यांचा मिलनाचा कालावधी असताना ते वर येऊन मिलन करतात, अंडी घालतात आणि मरतात. साधारणतः ही पूर्ण जीवनक्रम जे आहे ते 122 दिवसाचं म्हणजे आपण म्हणू शकतो 5 ते 6 महिन्यापर्यंत चालतं. तर ह्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे, कीड ही जमिनीखाली नुकसान करते पिकाला, त्यामुळे जमिनीच्या वर पिकाच्या अवस्थेवर किंवा वाढीवर जो परिणाम झालाय त्यामुळे आपल्याला लक्षात येतं की इतक्या प्रमाणात किंवा ह्या पद्धतीने नुकसान झालंय. तर मग प्रादुर्भावाची लक्षणं कोणती आपल्याला दिसून येतात, तर पानं पहिल्यांदा सुरुवातीच्या अवस्थेत पानं पिवळी पडताना आपल्याला दिसतात, नंतर पानं मरतायत असं जाणवतं, सुकायला सुरुवात होते आणि त्यानंतरच्या स्टेजमध्ये झाड किंवा तो बुडका किंवा ते बेट पूर्णपणे वाळलेलं आपल्याला सुकलेलं दिसून येतं. बऱ्याचदा ह्या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो एका पॅचमध्ये म्हणजे जवळजवळच्या 4-5 झाडांमध्ये, मग कुठेतरी पुन्हा 4-5 झाडांच्या आसपास असा आपल्याला दिसून येत असतो. ज्यावेळेस पिकामधला प्रादुर्भाव वाढत जातो तर खोडावस्थेत किंवा खोडाला सुद्धा या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. खोड कुरतडलेलं किंवा त्याला आणि अशी जी बेटा आहेत किंवा अशी जी रोपं आहेत किंवा ऊस आहे तो एकदम अलगद सहजरित्या आपल्याला उचलून घेता येतो किंवा तो उन्मळून पडतो, पाण्याच्या याच्यात सुद्धा तो पडतो आणि अशा ठिकाणी मात्र आपल्याला मोठ्या पद्धतीने आपल्या पिकाचं नुकसान झालेलं दिसून येतं. बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असते तर पाणी दिल्यानंतर म्हणजे खास करून पाणी दिल्यानंतर त्या प्रवाहामध्ये किंवा पाणी जास्त झाल्यानंतर ऊस आडवा पडलेला सुद्धा आपल्याला दिसून येतो, कारण त्याची मुळं पूर्णपणे खाली गेलेली असतात आणि त्याला कोणताही सपोर्ट नसल्याने ऊस हा आडवा पडलेला आपल्याला त्या स्थितीमध्ये दिसून येतो. मग अशा ठिकाणी क्रशिंग किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये आपल्याला अंतर पडतं आणि आपलं उत्पादन जे आहे ते खूप कमी येतं. आता एका ठिकाणी जर प्रादुर्भाव आपल्याला दिसला तर त्या एका बुडक्याखाली 4 ते 5 अळ्या आपल्याला नुकसान करताना किंवा ऊसाच्या मुळा खाताना दिसून येतात. अशी आपण पूर्ण अळ्यांची जर संख्या अंदाजित काढली तर ती कितीतरी पट म्हणजे 4,500 आपण एकरी जर ऊसाच्या बेटांची संख्या धरली आणि प्रत्येकी 5 अळ्या धरल्या तर कितीतरी पटीने ती संख्या वाढते. तर तो प्रादुर्भाव शक्यतो होऊ नये म्हणून आपल्याला व्यवस्थापन हे योग्यरित्या करणं गरजेचं असतं. मग आता व्यवस्थापनाच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत की ज्यामध्ये कल्चरल किंवा मशागतीय पद्धती आपण ज्याला म्हणतो की ज्यामध्ये सेट ट्रीटमेंट म्हणजे बेणे प्रक्रिया असेल, नांगरट असेल, खोल नांगरट असेल, जैविक पद्धती असतील की ज्यामध्ये जैविक मित्रबुरशींचा वापर आपल्याला करता येतो.
एकात्मिक कीड रोग नियंत्रणाच्या पद्धती आहेत की ज्यामध्ये लाईट ट्रॅप सारखा घटक आपण वापरू शकतो. आणि शेतकरी बांधवांचा ज्याच्यावर जास्त भरोसा आहे किंवा ज्याचा वापर सर्रासपणे केला जातो तो म्हणजे रासायनिक औषधांचा वापर किंवा केमिकल मेथड्स, तर ते तर नक्कीच आपण काम करू शकतो. पण हे झाले सगळे किडीचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर किंवा प्रादुर्भाव दिसून आल्यानंतर करायच्या उपाययोजना. पण प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जी काही आपल्याला येथे बंद कर रे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जे काही आपल्याला उपाययोजना आधी करायच्या, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर ते नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपण काय करू शकतोय? ऊसाच्या ज्या जाती प्रतिकारक्षम आहेत किंवा ज्यामध्ये त्या किडीच्या विरुद्ध प्रतिकार शक्ती आहे, अशा जातींची लागवड शक्यतो आपण केली पाहिजे. आपल्या पिकाचं किंवा आपल्या शेताचं व्यवस्थापन किंवा आपण म्हणू शकतो सुपरविजन, सर्वेक्षण हे आपलं रेग्युलर आठवड्याला 5 दिवसाला असलं पाहिजे, की ज्यामध्ये किडीची अवस्था वर आली का किंवा प्रादुर्भावाला सुरुवात झाली का हे लगेच आपल्याला कळून येतं. त्याचबरोबर चालता चालता थोडंसं झाडांना हात लावणं गरजेचं आहे, थोडंसं हलवणं गरजेचं आहे, की ते उन्मळून पडतायत का हे सुद्धा आपल्याला त्यातनं दिसून येतं. आपल्याला ट्रॅप लावणं गरजेचं आहे. आपण सापळे जर लावले, प्रकाश सापळे असतील किंवा आता बाजारात मिथाईल किंवा बाजारात आता सध्या हुमणीचे फेरोमॅन ट्रॅप सुद्धा आले, ते सुद्धा आपण वापरू शकतो. एकाच जमिनीवर तेच तेच पीक घेणं थोडंसं टाळलं तर बरं होईल. जो पालापाचोळा आहे त्याचं चांगली कुजवण होते आणि हे जे काही अळ्या आहेत त्या उन्हाच्या प्रकाशामध्ये किंवा टेम्परेचरमध्ये मरतात. तसंच नुकसानग्रस्त भागामध्ये जी काही बेट असतील, खराब स्टबल्स असतील किंवा आपण ज्याला म्हणतो पाला पाचोळा बेट, ही सगळी आपण काढून जाळून टाकली पाहिजे. पीक फेरपालट हा महत्वाचा विषय आहे. ऊसानंतर ऊस किंवा इतर त्या किडीचं भक्ष्य पीक आपण घेऊ नये. त्यामध्ये मग कडधान्य पीक एखादं घेतलं तरी चालेल, एरंडीसारखं पीक घेतलं तरी चालेल. आणि काही दिवस जर आपण जमीन काही कालावधीपुरता फॅलो म्हणजे आपण मोकळी सोडली तरी चालेल, कारण त्याच्या लाईफ सायकल पूर्ण करण्यासाठी जे पिकाची त्याला गरज आहे ते आपण तिथं ती साखळी जी आहे ती आपण तोडू शकतो. मग आता यामध्ये आयपीएमचा जर आपण वापर केला मे जून मध्ये किंवा मे एंडला जर आपण विचार केला की जे सापळे जे जमिनीतल्या सुप्तावस्थांमधनं प्रौढ कीटक बाहेर निघणार आहेत, नर आणि मादा, ते निघण्याच्या कालावधीलाच जर आपण प्रकाश सापळे लावले तर त्यांचं मिलन आपण होण्यापासून वाचवू शकतो. कारण कोलिओप्टेरा गटातले असल्याने ही कीड जी आहे ती प्रकाशाकडे आकर्षित होते. आपण साधारणतः जमिनीवर जर खड्डा केला 5x5 किंवा 5x4, त्याच्यामध्ये प्लास्टिक मल्चिंग पेपर आथरला, पाणी भरून ठेवलं आणि त्याच्यावर 2 ते 2.5 फुटाच्या अंतरावर जर प्रकाश सापळा लावला तर याकडे बहुतेकशे प्रौढ कीटक आकर्षित होतात. त्या प्रकाशाकडे आकर्षित झाल्यानंतर ते पाण्यामध्ये अडकतात आणि मरतात. म्हणजे एक मादा जी मिलनानंतर साधारणतः 60 अंडी घालणार आहे तेवढी पूर्ण प्रोजेनी किंवा त्या किडीची पिढी अंडी देण्यापासून थांबवतो. तर असे सापळे आपण आपल्या पिकामध्ये किंवा आपल्या बांधावर हे लावू शकतो. याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे जे शेणखत बरेचसे शेतकरी बांधव वापरतात, ते शेणखत देताना ते शेणखत स्टराईल किंवा निर्जंतुक करून घेणं गरजेचं असतं. बऱ्याच ठिकाणी शेणखत आणल्यानंतर प्रादुर्भाव वाढलेला दिसून येतो. कारण ते शेणखत जे आहे त्या शेणखतामध्येच हुमणी या म्हणजे ते शेणखत सुद्धा एखाद्या रासायनिक कीटकनाशकाने स्टराईल करून घेणं किंवा त्याला निर्जंतुक करून घेणं गरजेचं असतं. आता यामध्ये कल्चरल प्रॅक्टिसेस जर म्हटलं तर या एक उदाहरण देण्यासारखं असं आहे शेतकरी बांधवांनो, की ऊसाची लागण करण्यासाठी जे रान आपण तयार करतोय त्याची जी नांगरट आपल्याला करायची, ती नांगरट आपण सकाळी शक्यतो 7 ते 10 या कालावधीत करावी. पण आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय की ऊसाची नांगरट ही ट्रॅक्टरच्या किंवा गड्याच्या उपलब्धतेनुसार रात्री सुद्धा व्हायला लागली आहे. दिवसा किंवा सकाळी नांगरट केल्याचे फायदे काय, तर आपण नांगरट करताना पाहू शकतो की नांगरट चालू असताना ट्रॅक्टरच्या मागे किंवा बैलाने करत असू समजा, तर त्या नांगरटीच्या मागे पक्षी काहीतरी वेचताना आपल्याला दिसून येतात. ते पक्षी म्हणजे जमिनीत जी काही सुप्तावस्था आहे त्या किडीची, मग ते कोश असतील, अळ्या असतील, तर ते उचलत असतात किंवा ते खात असतात आणि
ते करत असताना एक पक्षी साधारणतः 10, 15, 20 असे अळ्या किंवा कोश आपण म्हणू शकतो सुप्तावस्था त्या किडीच्या खात असतात. आता पक्ष्यांची संख्या सुद्धा बऱ्यापैकी कमी झाली आहे. मग ही पक्ष्यांची संख्या जर आपल्याला वाढवता आली, तर अजून आपलाच फायदा होईल. कारण एक पक्षी जर 20 अळ्या खात असेल, तर पक्ष्यांची संख्या वाढल्यावर नक्कीच तेवढी अ, अळी किंवा किडीची संख्या जी आहे आपल्या शेतातनं कमी व्हायला मदत होईल. मग हे करण्यासाठी आपण काय करू शकतोय? तर नांगरटीचा जो कालावधी आपला ठरलाय, की समजा 5 दिवसांनी, 4 दिवसांनी आपल्या शेतात आपल्याला रानाची नांगरट करायची आहे. तर अशा ठिकाणी आपण 2-3 दिवस आधीपासून जाऊन घरातला जो काही खराब खराब झालेलं, सडलेलं धान्य असेल किंवा बाजारातनं जाता-जाता थोडे चुरमुरे घेतले, ते त्या शेतात थोडेसे आपल्याला रोज सकाळी विस्कटायचे. म्हणजे जे पक्षी आपल्या बांधावर आहेत, ज्यांची घरटी आपल्या बांधावर आहेत, ते रोज तिथं गोळा व्हायला सुरुवात होतील. दिवसागणिक 4-5 दिवसात त्यांची संख्या वाढलेली असेल, कारण आजूबाजूचे पण पक्षी गोळा होतील आणि ज्या दिवशी आपण नांगरट करणार आहोत, त्या दिवशी आपल्याला खूप मोठा फरक तिथं पडलेला दिसून येतो. पक्ष्यांची संख्या वाढते आणि इनोक्युलम, सोर्स ऑफ इनोक्युलम ज्याला म्हटलं जातं, ज्या जमिनीतल्या सुप्तावस्थेमधनं पुढं आपल्या पिकामध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढणार आहे, त्यांचीच आपण अवस्था किंवा त्या किडीच आपण कमी करतो, अळ्यांची संख्या कमी करतो आणि आपला पुढचा व्यवस्थापनावरचा जो खर्च आहे तो कमी होतो. हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेस आपण नांगरट करणार आहोत किंवा लागण करणार आहोत, त्यावेळेस जे बेणं आहे ते शक्यतो आपलं स्वतःचं असावं, चांगलं असावं, कीडमुक्त असावं, रोगमुक्त असावं आणि त्याची बेणे प्रक्रिया करणं गरजेचं आहे. बेणे प्रक्रिया ऊस उत्पादकांसाठी 2 पद्धतीच्या आहेत. ऊसाचं बेणं लागवड करत असाल, तर पहिली रासायनिक बेणे प्रक्रिया आपल्याला करायची आहे, की ज्याच्यामध्ये क्लोरोपायरीफॉस 20% किंवा 50% जे आहे ते एक आणि 22 किंवा म्हणजे एखादं बुरशीनाशक असे दोघं एकत्र 200 लिटरच्या पाण्यात आपण ठेवू शकतोय किंवा एखाद्या बॅरलमध्ये आपण ठेवू शकतोय आणि त्या बॅरलमध्ये बुडवून झाल्यानंतर 10 मिनिटं बेणं आपल्याला सुकू द्यायचं आणि त्याच्यानंतर पुढच्या बॅरलला घ्यायचंय किंवा पुढच्या प्रक्रियेला घ्यायचंय, की ज्यामध्ये ॲसिटोबॅक्टर हा नत्र स्थिरीकरण करणारा आंतरप्रवाही जीवाणू आणि पीएसबी म्हणजे फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया असे दोघं बॅक्टेरिया आपल्याला एका बॅरलला ठेवायचे किंवा एका बाटलीमध्ये किंवा एका भांड्यात घ्यायचे की जेणेकरून आपण पुढची प्रक्रिया त्यामध्ये करू शकतो आणि त्यानंतर हे बेन आपल्याला लागवडीला घ्यायचंय. 2 प्रक्रिया केल्यानंतर फायदा एक आहे की कीड आणि रोग प्रतिकार क्षमता किडी आपल्या बेण्याची वाढते आणि जीवाणूंची बीज प्रक्रिया बेणे प्रक्रिया केल्यामुळे उगवण क्षमता वाढते. बेण्याची संख्या किंवा बेटांची संख्या जी आहे, फुटव्यांची संख्या जी आहे ती चांगली आपल्याला वाढून आलेली दिसते. तसंच रासायनिक खतांचा जो वापर आपल्याला करायचा आहे, खास करून युरिया किंवा आपण म्हणूया नत्राचा, तर त्याचं प्रमाण आपल्याला कमी करता येतं कारण आपण जैविक मधनं त्याची प्रक्रिया केलेली आहे. जैविक घटक जर आपण पाहिले तर हुमणीच्या व्यवस्थापनासाठी मेटारायझियम आणि बिव्हेरिया बॅसियाना हे 2 मित्र बुरशी खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. हा जो फोटो आपण पाहत आहोत यामध्ये मेटारायझियम एनिसोपिली ने नुकसानग्रस्त झालेली हुमणी अळी आपल्याला दिसते, की ज्या किडीच्या ज्या अळीच्या अंगावर पूर्णपणे ती बुरशी वाढलेली दिसून येते. मित्रांनो, यामध्ये एक फायदा आपला असा होतो, की ज्यावेळेस अशी नुकसानकारक अळी दुसऱ्या अळीच्या संपर्कात येते, तर तिला सुद्धा या बुरशीचा संपर्क लागतो आणि एक प्रकारचं छुपं सैन्य आपलं जे आहे जमिनीखाली या अळीविरुद्ध किंवा या किडीविरुद्ध काम करतं. म्हणून बिव्हेरिया बॅसियाना आणि मेटारायझियम एनिसोपिली हे 2 मित्र बुरशी जे आहेत, ते आपण आपल्या जमिनीमध्ये आपल्या पिकाला व्यवस्थापनामध्ये वापरू शकतो. एकरी 4 किलो प्रत्येकी एकदा आणि पुन्हा 15 दिवसाच्या अंतराने दुसरं त्याचं रिप्लिकेशन किंवा दुसरा डोस आपण वापरू शकतो. जर आपण शेणखत देणार असू, तर शेणखतातनं दिलेलं अजून फायद्याचं आपल्याला होतं. पण जर लागवड झालेली असेल, तर ड्रेंचिंगने किंवा पाण्यामध्ये मिक्स करून मग नंतर ड्रिपद्वारे आपण देऊ शकतो. केमिकलचा जर विचार केला, रासायनिक औषधांचा विचार केला, तर बाजारात अनेक प्रकारची वेगवेगळी रासायनिक घटक उपलब्ध आहेत, की ज्यामध्ये कार्बारिल असेल, थायोडिकार्ब असेल किंवा अनेक औषधं आहेत, क्लोरोपायरीफॉस आणि इतर, ते आपण वापरू शकतो. यामध्ये एक महत्त्वाची बाब लक्षात घ्यायची, की ड्रिपर जे आहे, ड्रिपद्वारे बऱ्याचदा औषध दिलं जातं. तर ड्रिपर हा 2 बेटांच्या मध्ये असतो आणि कीड जी आहे ती बुडक्यामध्ये असते. तर ते थोडंसं अंतर आपण व्यवस्थित करून त्याऐवजी जर ड्रेंचिंग केली तरी चालेल आणि त्यानंतर थोडंसं पाणी जर देता आलं ज्या शेतकरी बांधवांकडे किंवा आता पावसाचं वातावरण आहे त्या थोडंसं लक्षात घेऊन जर त्या पद्धतीने नियोजन झालं तर किडीचं आपल्याला व्यवस्थापन हे सोपं होतं. अशा पद्धतीने आपण आपल्या स्तरावर आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रशिक्षण आयोजित करतोय की ज्यामध्ये फेरोमेन ट्रॅप्स असतील, प्रकाश सापळे असतील, याचा वापर जास्तीत जास्त कसा करता येईल, वाढवता येईल,
जेणेकरून किडीचा प्रादुर्भाव किंवा किडीची पुढची पिढी उत्पत्ती होण्याआधीच त्याला कसं व्यवस्थापन करता येईल हे आपण विचार करत असतो. तर त्या अनुषंगाने आपला हा छोटासा एक आपण कार्यक्रम घेतला. यामध्ये शेतकरी बांधवांना मला थोडक्यात सांगावंसं वाटेल, की आपण ज्यावेळेस हुमणी या किडीबद्दल बोलतो, ही कीड जी आहे ही जमिनीखाली राहून आपल्या पिकाला नुकसान करते. नुकसान करत असताना आपल्याला त्या किडीचा प्रादुर्भाव साधारणतः 20 ते 22-25% पर्यंत झाल्यावर लक्षात येतं. आणि मग आपल्याला कळतं, की अरे माझ्या जमिनीत किंवा माझ्या पिकात या किडीचा प्रादुर्भाव आहे. पण आपल्या अनुभवानुसार आपण एक ठरवू शकता, की मागच्या वर्षी माझ्याकडे हुमणी होती का? किंवा माझे जे 4 बांधकरी बांधव आहेत, त्यांच्याकडे हुमणी होती का? किंवा माझ्या शेतात समजा हुमणी होती, तर ती नेमकी कोणत्या भागात होती? पूर्वेकडे होती, पश्चिमेकडे होती किंवा मध्यभागी होती. त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणची जी लागवड केलेली रोपं असतील किंवा बेणं असेल, ते खास करून आपण ICU मध्ये ठेवल्यासारखं त्याचं ऑब्झर्वेशन आपल्याला ठेवायचंय. हे करत असताना आपण काय करू शकतो, की नियोजनपूर्वक म्हणजे आपल्याकडे ज्यावेळेस शेणखत येणार आहे, तर शेणखत आल्यानंतर लगेच काय आपण 2-3 दिवसात देत नाही. त्याचा आपण डेपो लावतो. कारण शेणखत हे थोडं गरम असतं आणि मग त्यावेळेस आपण काय करू शकतो, आपल्याकडची जी जनावरं आहेत, म्हणजे खास करून कोंबड्या असतील, तर त्यांना तेवढ्या भागात त्या शेणखताच्या एरियामध्ये चरायला सोडू शकतो किंवा खायला सोडू शकतो. कारण एक कोंबडी किंवा तो जो पक्षी आहे ते त्यांच्या पायाने उकरतात शेणखत आणि त्याच्यातल्या ज्या काही आळ्या असतील की ज्या तुम्ही शेतात सोडणार आहात शेणखतात ना त्या वेचून 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 ते खाऊन टाकतील किंवा नुकसान त्याचं प्रादुर्भाव जो तो आपल्याला कमी करता येतो. तसंच ज्यावेळेस आपण प्रकाश सापळे लावणार आहोत त्यावेळेस आपल्या शेतातली जी काही उपयुक्त प्राणी आहेत म्हणजे मुंगूस असेल किंवा इतर घटक असतील त्यांचा शक्यतो निवास जो आहे तो टिकेल याची काळजी आपण घेणं गरजेचं असेल. साप असतील किंवा काय तर ते आपण शक्यतो मारत नाहीत, पण तरी कोणत्या गोष्टीमुळे त्याला नुकसान होणार नाही हे काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे. मेटारायझियम आणि बिव्हेरिया सारखा जो मित्र बुरशींचा वापर आहे तो आपण वाढवला पाहिजे, की ज्याच्या वापराने आपल्याला नंतर रासायनिकची गरज पडणार नाही. आपला तोच खर्च सुद्धा जो आहे तो कमी करता येईल. आता कोणत्याही किडीच्या व्यवस्थापनाच्या बाबतीत 2 गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. म्हणजे कोरोनाने आपल्याला शिकवलं, की आपली इम्युनिटी चांगली असेल, तर नक्कीच आपल्याला प्रादुर्भाव होणार नाही. म्हणजे इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती जर आपल्या पिकाची लागवड झालेल्या ऊसाची चांगली असेल, तर आपण त्या ठिकाणी आपल्या पिकाला किडीचा प्रादुर्भाव जो आहे तो कमी दिसून येईल. मग प्रतिकारशक्ती वाढवायची कशी? तर बऱ्याचदा आपण जे काही शेणखत किंवा इतर घटक देतोय, रासायनिक खतांचं व्यवस्थापन करतोय, ते शक्यतो माती परीक्षण आधारित करा. कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आपल्याला आपल्या पिकाचं माती परीक्षण करून मिळेल. माती परीक्षण आधारित आपल्याला खत व्यवस्थापन सुद्धा मिळेल. म्हणजे बऱ्याचदा अनावश्यक सवयीनुसार आपण खतं टाकतो. तो खर्च आपला कमी होईल. आपली जमिनीची सुपीकता किंवा सस्टेनॅबिलिटी ती आपल्याला टिकवून ठेवायची. हे करत असताना आपण जर जैविक खतांचा वापर केला, जसं आता ॲसिटोबॅक्टर आणि फॉस्फेटचा बॅक्टेरिया मी सांगितला, त्याच पद्धतीने 4थ्या महिन्यापर्यंत किंवा 4थ्या महिन्यापासून ज्या वेळेस आपल्या ऊसाच्या बेण्याची जाडी वाढायला सुरुवात होते, त्यामध्ये उत्पादन सुरू होतं. अशा वेळेस जर आपण लोह आणि गंधकचा बॅक्टेरिया वापरला, तर आपल्या पिकाचा उतारा सुद्धा आपल्याला उत्पादनाबरोबरच उतारा सुद्धा वाढायला मदत मिळते. म्हणून फेरस सल्फरचे बॅक्टेरिया असतील, सिलिकॉनचे बॅक्टेरिया असतील, कारण आपल्याकडे सप्टेंबर म्हणजे ऑगस्ट सप्टेंबरला पाऊस सुरू होतो आणि नंतर पुन्हा थोडा ताण पडतो. तर अशा कालावधीमध्ये आपल्याला सिलिकॉनचा बॅक्टेरिया जो आहे तो गरजेचा आहे, तो वापरता येतो आणि त्याचं चांगल्या पद्धतीने नियोजन आपल्याला आपल्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत हे करता येईल. शेतकरी बांधवांसाठी आज मी इथं थांबतो, पण आपल्याला काहीही प्रश्न असतील तर आपण आम्हाला प्रश्न विचारू शकता. सध्या चॅटबॉक्समध्ये माझ्याकडं 2 प्रश्न आहेत, की सर आपण आम्हाला भेट देऊ शकता का? सुनील मोहिते यांचा प्रश्न आहे, पण मला माहीत नाही आपला प्लॉट कुठे आहे? जर आपण पुणे जिल्ह्यातले असाल तर नक्कीच आपली वेळ घेऊन किंवा आपण त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम जर आयोजित केला, तर आपण त्या ठिकाणी प्लॉट व्हिजिट करू शकतो मोहिते साहेब. आणि तसंच इतर ठिकाणी सुद्धा आपल्याला काम करता येतं. ऊस 5 महिन्याचा मोठा असल्याने ड्रेंचिंग करता येत नाही. ठीक आहे, हरकत नाही. ड्रेंचिंग करता येत नसेल तर आपण पाण्याने किंवा ड्रिपच्या द्वारे सुद्धा ते औषध सोडायची व्यवस्था करू शकता. फक्त पाणी भरेल एवढी काळजी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आपण त्याचं व्यवस्थापन हे करू शकतोय. तर यासाठी मी आपल्याला जर काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी माझा वैयक्तिक मोबाईल नंबरही शेअर करतो. त्याआधी मी आपल्याला कृषी विज्ञान केंद्राचा टोल फ्री नंबर देतो. तो आपण सगळ्यांनी लिहून घ्यावा. 1800 1800 233 1007.
हा कृषी विज्ञान केंद्र बारामतीचा टोल फ्री नंबर आहे. यावर आपण प्रश्न आपले विचारू शकतात. मग तो हुमणीच्या बद्दल असेल किंवा जनावरांबद्दल असेल, कीड व्यवस्थापनाबद्दल असेल किंवा रोपांबद्दल असेल, तर आपण या संबंधाने आम्हाला संपर्क करू शकतात. आणि माझा नंबर मी देतोय 9975 93 27 17. डॉक्टर मिलिंद जोशी, पीक संरक्षण तज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र बारामती. तर आपण या ठिकाणी संपर्क करून आपला जो काही प्लॉटचा फोटो आहे तो फोटो जो आहे तो पाठवू शकतात. माझा हाच नंबर व्हॉट्सअपला सुद्धा आहे. सचिन जाधव यांचा प्रश्न आहे की ऊस 1 महिन्याचा आहे, बॅक्टेरिया सोडले तर चालेल का? आपण बॅक्टेरिया सोडू शकता. आपण जर पुणे जिल्ह्यातले असाल तर म्हणजे बारामती, इंदापूर, दौंड मधले असाल तर आपण कॉन्टॅक्ट करा. डीबीटीची एक स्कीम चालली की ज्यामध्ये आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त बॅक्टेरिया द्यायचा प्रयत्न आम्ही करतोय. तर त्याच आपल्याला लाभ होईल आणि आपण बॅक्टेरिया सोडू शकता. फक्त जीवाणू किंवा जैविक घटक वापरल्यानंतर एक काळजी सर्व शेतकरी बांधवांनी घ्यायची की साधारणतः 4 ते 5 दिवस रासायनिक मात्रा लगेच काही सोडू नये, ही विनंती. कारण बऱ्याचदा काय होतं की जैविक नंतर रासायनिक लगेच सोडलं जातंय आणि त्याचा प्रॉपर किंवा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला मिळत नाही आणि मग पुन्हा आपण म्हणतो की सर त्याचा रिझल्ट मिळाला नाही. तर ती एक तेवढी काळजी घ्या. म्हणजे डॉक्टर गोळ्या देतो पण त्याची पथ्य पण पाळावे लागतात. तशा पद्धतीची थोडी ही सिस्टीम आहे असं मी म्हणेल. तर या संबंधाने आपले काही प्रश्न असतील तर आपण चॅट बॉक्सला विचारू शकता. मला वाटतं 2-3 प्रश्न आले आहेत ते आहेत. आले संबंधित पण माहिती द्या. नक्कीच केदार पळोतकर यांचा विषय आहे की आल्याबद्दल माहिती द्या. सर आपण आल्यासाठी आले पीक व्यवस्थापनाचा एक आर्टिकल किंवा आपण म्हणू शकतो एक वेबिनार पुढच्या आठवड्यात लावूया. आज ऊसाचा हुमणी व्यवस्थापनाचा कार्यक्रम आपण घेतला. यासाठी ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट केव्हीके बारामती, प्रकल्प संचालक आत्मा पुणे आणि त्याचबरोबर आपले ॲप यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मी सर्वांचे आभार मानतो. शेतकरी बांधवांना काही प्रश्न असतील तर 2 नंबर आपण शेअर केलेले आहेत. त्यासाठी आपण मला कॉन्टॅक्ट करू शकता. केव्हीकेला कॉन्टॅक्ट करू शकताय. धन्यवाद.